2027 मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या श्री क्षेत्र भीमाशंकर परिसरामध्ये विकास आराखडा राबवला जात आहे। आपण आता भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये आहोत आणि या ठिकाणी आपण पाहू शकताय या ठिकाणी विकास आराखड्याची कामे सुरू आहेत। खरं तर भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी देशभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। कोरोना काळानंतर तर खऱ्या अर्थाने भीमाशंकर मंदिर परिसरामध्ये भाविकांची गर्दी वाढली होती, मात्र भाविकांचा गर्दीचा ओघ पाहता या ठिकाणी ज्या सोयीसुविधा आहेत त्या सोयीसुविधांचा अभाव होता आणि त्यातच आता 2027 साली नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा होत आहे। त्या पार्श्वभूमीवरती भीमाशंकर मंदिर विकास आराखड्यासाठी 288 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते आणि त्याच अंतर्गत या ठिकाणी भीमाशंकर मंदिर परिसराचा विकास सुरू आहे। खरं तर या 288 कोटी रुपयांचा विकास आराखडा राबवताना भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी 9 जानेवारीपासून 3 महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवलं होतं आणि 3 महिन्यामध्ये आम्ही हे मंदिराचे जे मुख्य सभागृहाचं काम असेल किंवा पायरी मार्गाचं काम असेल हे पूर्ण करू असं जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलं होतं आणि याची नोंद गिनीज बुकमध्ये होईल असाही विश्वास जिल्हाधिकारी जितेंद्र दोडी यांनी व्यक्त केला होता। मात्र जे काम प्रत्यक्षात सुरू होतं ते काम संतगतीने सुरू असल्यामुळे 3 महिन्यामध्ये मंदिर भाविकांसाठी खुलं झालं नाही। त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी असेल यांना पुन्हा एकदा या कामाला मुदतवाढ द्यावी लागली। एप्रिल महिन्यामध्ये सुरू होणारं हे काम वेळ पूर्ण झाल्यामुळे पुन्हा एकदा 31 मे पर्यंत भीमाशंकर मंदिर हे भाविकांसाठी दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आणि 31 मेला ही कामं पूर्ण होतील अशी विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता। मात्र आपण आता जर पाहिलं तर या ठिकाणी ही जी कामं आहेत ही कामं अजून बऱ्याच प्रमाणामध्ये अपूर्ण आहेत। पायरी मार्गाचं काम अपूर्ण आहे, त्याचबरोबर हा जो सभागृह आहे त्या सभागृहाचं काम अपूर्ण आहे, इतरही जी कामं आहेत ती कामं अपूर्ण आहेत। त्याचबरोबर मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात राडारोडा पडला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी आता जाहीर केलंय की 31 मेला मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुलं करणार। जिल्हाधिकाऱ्यांनी जरी असं सांगितलं असलं की 31 मेला भीमाशंकर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी खुलं करणार, तर या भागातील जी सुरू असलेली कामं आहेत आणि त्या कामांची जी सध्याची स्थिती आहे ही स्थिती पाहता हे मंदिर जे आहे हे दर्शनासाठी 31 मेला सुरू होईल याबाबत मोठी शंका आहे। खरं तर भीमाशंकर मंदिर परिसरातील जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ह्या स्थानिक ग्रामस्थांची उपजीविका जी आहे ती या भागात येणाऱ्या भाविकांवरती अवलंबून असते। गेले 5 महिन्यांपासून भीमाशंकर मंदिर हे भाविकांना दर्शनासाठी बंद असल्यामुळे या भागातील जे स्थानिक ग्रामस्थ आहेत ह्या स्थानिक ग्रामस्थांचा जो व्यवसाय आहे, छोटे मोठे व्यवसाय, हॉटेल व्यवसाय, हे सर्व व्यवसाय बंद आहेत। त्यामुळे ह्या ग्रामस्थांवरती उपासमारीची वेळ आलेली पाहायला मिळते आणि मंदिर परिसराचं जे काम आहे हे काम संतगतीने सुरू असल्यामुळे आणि अत्यंत कमी मनुष्यबळामध्ये हे काम सुरू असल्यामुळे ग्रामस्थांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे। खरं तर 31 मेला भीमाशंकर मंदिर सुरू करणार असं जरी जाहीर करण्यात आलं असलं तरी सध्याची परिस्थिती पाहता हे मंदिर 31 मेला सुरू होईल याबाबत शंका आहे। त्यामुळे पुन्हा एकदा तिसऱ्यांदा मंदिर बंद ठेवण्याला प्रशासन मुदतवाढ देणार का हे पाहावं लागेल आणि पुन्हा एकदा जर मंदिर बंद ठेवण्याची जर वेळ वाढवली तर त्या काळामध्ये जे भाविकांसाठी ऑनलाईन दर्शन सुविधा उपलब्ध करून दिली जाते का हे सुद्धा पाहावं लागणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, भीमाशंकर, पुणे।